कितीही आजारी असू द्या, किती त्रास होऊ द्या, बॅक पेन होऊ द्या, चक्कर येऊ द्या, डोकं दुखू द्या, कंटाळा येऊ द्या, आळस येऊ द्या, प्रत्येक स्त्रीला तिचं काम चुकलं नाहीये. तसंच माझं होतं. मी किती आजारी असले तरी मला उठून स्वयंपाक करणं होतंच. कारण काल ज्योती गेली होती माझ्या एका क्लायंटचं फेशियल करायचं होतं खूप दिवसापासून. त्या फेशियलला ती गेली कारण मला फेशियल करणं अलाउडच नाहीये. पण त्या माझ्याशिवाय दुसरं कुणाकडे करत नाही. तर ज्योतीला मी माझ्यासारखं सेम शिकवलं, त्याच्यामुळे ती गेली करायला. आणि मग मला काय पर्याय नव्हता स्वयंपाक करण्याशिवाय. आणि लेकीची फरमाईश त्यात की आज पनीर खायचं. गुरुवार आहे म्हणल्यावर तिला पनीरची माहिती आहे, शुक्रवार म्हणला की तिला नॉनव्हेज पाहिजे. तर असे आमच्या तिची रिक्वायरमेंट आणि लेकरांनी बोलल्यावर ते असं वाटतं ना आपण तिला काय पण बनवून द्यावं खायला जे ती म्हणेल. तसंच होतं. मग मला चला उठून आता मी जाऊन आले, थेरपी करून आले पाठीला माझ्या. आणि नंतर काही त्यांनी मेडिसिन दिले ते पण घेतले. आणि सांगितलं त्यांनी की मला वर्कआउटच करणं गरजेचं आहे, वर्कआउटमुळेच मी बरी होऊ शकते. तर मी फ्रायडेच्या मॉर्निंगला वर्कआउट केलं आणि खरंच थोडंसं फील होते, बऱ्यापैकी बरं वाटते. आणि पोर्शन्स चेंज करायला सांगितलं. जसं बसते ना मी नेहमी मोबाईल खाली वाकून घेऊन एडिटिंगला, व्हिडिओला, कसं बघायला, सगळ्याच गोष्टीला माझा पोर्शन चुकल्यामुळं पूर्ण पाठीला प्रॉब्लेम झाला. कारण ॲक्सिडेंटनंतर ती पाठ अजून माझी तेवढी वीक आहे, जेवढी व्हायला पाहिजे तेवढी नीट झाली नाही आहे. तर त्याच्यामुळं थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. असो मग त्या दिवशी मस्त काल म्हणलं मनोली सांगितलं मला, मम्मी तू बटर पनीर बनव. तर तिने सांगितलं त्याप्रमाणे मी बनवलं, कारण तिची रेसिपी आहे ही. तिने सांगितलं त्याप्रमाणे बनवलं. तुम्ही बघू शकता, ही रेसिपी बघून तुम्ही फॉलो करा किंवा तुम्ही याच्यापेक्षा छान बनवत असाल. पण तुमच्यासोबत मी काही ना काही शेअर करत असते, 1 दिवस आड 2 दिवस आड. आणि मला हार मानायची नाही आहे. जरी माझ्या यूट्यूबवर मला बऱ्याच जणांनी सांगितले की आता ही माझी एक्झाम आहे, 3 महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं म्हणल्यावर लगेच माझे सगळं काही होणार नाही आहे. तर इथून पुढं माझी ती एक्झाम आहे की मी रोज कन्सिस्टन्सीने व्हिडिओ टाकते की नाही हे बघण्यासाठी. यूट्यूब व्ह्यू कमी देतं असे मी ऐकलं आहे. तर नो प्रॉब्लेम, मी पण हार मारणाऱ्यामधलं नाही आहे. मी जे ठरवलं ते करणारच आहे. तर मस्त असा स्वयंपाक केला, मसुरीची डाळ केली, भात वरण, त्याच्यावर तुपाची धार, फुलके केले बिनतेलाचे आणि पनीरची भाजी. आणि बघूया आता विकास सरांना कशी वाटली डाळ. खरंच छान आहे मसुरी डाळ. ते नाही चांगलं काही नाही, खराब म्हणतच नाहीत. पण भाजी म्हणून सांगितल्याप्रमाणे केलं तर मला माहित नाही कसं कधी नाही करत. मनूची रेसिपी आहे. थोडीशी आंबट झाली. तर टोमॅटो घालून मी जास्त करत नाही. तुम्ही बघितलं असेल भाजीमध्ये टोमॅटो जास्त घातले होते मी. चपाती आहे, डाईटवाला जेवण आहे, तेल नाही आपलं, फुलके, कमी तेलाची भाजी आहे, डाळ आहे, प्रोटीन. आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. आमच्या घरी आज खूप खूप छान छान गोष्टी घडल्या आहेत. तुम्हाला मी शेअर करणार आहे. माझ्या एका फ्रेंडनी तिचं पार्लरचं रिओपनिंग केलं. अगोदर केलं होतं म्हणजे ती माझ्याकडे सगळं करायला यायची, पार्लर, आयब्रो, हेअर कट किंवा जे काही फेशियल कधीतरी लग्न कार्यात. आणि आज तिने स्वतःचं शिकून पार्लर उभं केलं आणि खूप छान ग्रोथ करते. आणि मला खरंच आनंद होतो की एखाद्या स्वतःला स्वतःची ओळख बनवू शकते एखादी लेडीज जी कधी मागं राहू शकत नाही. आणि तेचं उदाहरण हे आहेत मोरे मॅडम. तर मी आजचं वर्कआउट केलं. बाय बाय.